नमस्कार मित्रांनो, स्वाद कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे। आज मी एक मिठाई बनवणार आहे। हा दूध मी ठेवला होता, तो खराब झालाय, तर त्या दुधापासून आपण एक मिठाई बनवूया। चला कृतीकडे। आता हा दूध मी चाळून घेते। याचं आपलं पाणी वेगळं करायचं आहे यातलं, आणि ही मलाई वेगळी करायची। अशा प्रकारे ही मलाई वेगळी करायची आणि यातलं पाणी वेगळं करायचं। अशा प्रकारे मी सगळी मलाई वेगळी काढून घेतलेली आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक पॅन ठेवलाय, त्यामध्ये मी आता ही मलाई घालत आहे। आणि त्यामध्ये 1.5 वाटी इतकी साखर घालत आहे। तुम्हाला जितकी गोड हवी असेल तितकं तुम्ही घालू शकता। आता आपल्याला हे व्यवस्थित स्टर करत राहायचं आहे। याचा आपल्याला एक सुक्का मावासारखं बनवून घ्यायचं आहे। पूर्ण यामधलं दूध आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता याला पाणी सुटलंय। हा पाणी आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे। आपला मावा तयार आहे। हा मावा मिठाईमध्ये वापरला जातो, गाजर हलव्याला पण वापरला जातो। यातलं सगळं पाणी आटलेलं आहे आणि आता हा तयार झालेला आहे। आता वळूया पुढच्या कृतीकडे। मी एक पॅन घेतलाय, त्यामध्ये मी हे दूध घालत आहे। आता यामध्ये मी दूध पावडर घालत आहे। आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। दूध पावडर मी दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करते आणि नंतर मी गॅस पेटवणार आहे, जेणेकरून यामध्ये गुठल्या नाही होणार। व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता मी गॅस ऑन करते आणि स्लो गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता मी इथे थोडंसं कंडेन्स मिल्क घालत आहे स्वीटनेससाठी। मी थोडंच घालते, कारण मी मावामध्ये ऑलरेडी साखर घातलेली आहे। आता हे कंडेन्स मिल्क व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये मी ही केसर दूध घालत आहे आणि थोडीशी वेलची पावडर घालत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपण थंड होऊन देऊया। मी एका पॅन मध्ये थोडं बटर घालत आहे।
थोडंसं दूध घालत आहे याच्यामध्ये आणि कंडेन्स मिल्क घालत आहे. मला मिठाईमध्ये थोडंसं साखर कमी वाटली म्हणून मी यामध्ये अजून थोडं कंडेन्स मिल्क घालत आहे. आता हे सगळं व्यवस्थित मिश्रण मिक्स करते. आता हा जो मावा मी बनवला होता तो मी यामध्ये घालणार आहे. आणि ही जी दुधाची आपण आता स्टफिंग बनवली तर ती पण घालणार आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आपलं मिठाईचं मिश्रण तयार आहे. आता मी गॅस बंद करते. आता मी एका प्लेटला बटर लावून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये हा मी मिश्रण घालत आहे. आता व्यवस्थित फ्लॅट करून घेते. आता आपण हे थंड करायला ठेवूया. आता मी थोडेसे ड्रायफ्रुट्स घालत आहे.